नमस्कार, सुस्वागतम. वेब डिझायनिंग कोर्स सत्र 2 यामधलं आपण W3.CSS मोबाईल फर्स्ट डिझाईन हे व्याख्यान सुरू करत आहोत. मी AV कुलकर्णी. माझ्याबद्दलची जास्त माहिती तुम्हाला माझी वेबसाईट आहे avk.org, तिथं तुम्हाला बघता येईल. माझ्याशी संपर्क साधायचा असेल तर माझा हा ईमेल ॲड्रेस आहे avkulkarnidbj@gmail.com. तिथे तुम्ही केव्हाही मला तुमच्या शंका किंवा तुमचे अभिप्राय पाठवू शकता. वेब डिझायनिंग कोर्स WDC 09 म्हणजे हे 9वे व्याख्यान आपण सुरू करत आहोत. याआधी मागच्या व्याख्यानामध्ये थोडासा मी मोबाईल फ्रेंडली आणि नॉट मोबाईल फ्रेंडली याबद्दल आपण चर्चा करत होतो. तर त्यामध्ये मला त्या ठिकाणी नॉट मोबाईल फ्रेंडली नीट दाखवता आलं नाही. ते आता आपण बघूयात. W3CSS हे फ्रेमवर्क असं आहे की ज्याच्यामध्ये मोबाईल फ्रेंडलीचा विचार प्रथम केला जातो. फर्स्ट मोबाईल डिझाईन असं आहे त्याचं. तर त्याच्यामध्ये जी वेबसाईट तुम्ही तयार कराल ती मोबाईलमध्ये चांगली दिसलीच पाहिजे. आणि इतर ज्या वेबसाईट्स आहेत ज्याच्यामध्ये हे मॉडर्न टेक्निक वापरलं नाही किंवा काही जुन्या वेबसाईट्स आहेत ज्या अपडेट केलेल्या नाहीत किंवा नवीन टेक्निक ज्यामध्ये वापरलं नाही, अशा नॉट मोबाईल फ्रेंडली असू शकतात. तर आधी मोबाईल फ्रेंडली वेबसाईट कशी, माझीच वेबसाईट मी तुम्हाला दाखवतो ते बघा. आणि त्यानंतर नॉट मोबाईल फ्रेंडली वेबसाईट कशी दिसेल मोबाईलमध्ये ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. तर प्रथम मोबाईल फ्रेंडली वेबसाईट. मोबाईल फ्रेंडली वेबसाईट ही अशा प्रकारे दिसते. आता डेस्कटॉपवर पूर्ण अशा प्रकारे दिसेल. 3 कॉलमचं डिझाईन आहे हे. ह्याच्यामध्ये मार्की वापरलेले आहे, निरनिराळे इफेक्ट्स दिलेले आहेत, पॅनेल वापरलेले आहेत, कार्ड्स वापरलेले आहेत. आता हे मोबाईल फ्रेंडली आहे कशावरनं, तर याचा तुम्ही साईज जर बदलला, मोबाईलचा साईज कमी असतो, तो साईज जर बदलला तर त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन लॉस होत नाही. हे बघा, यातली अक्षर आणि इमेज हे आहे तसंच दिसतं. थोडासा साईज कमी होईल त्याचा, पण आहे तसंच दिसेल. मोबाईलचा साईज आणखी लहान असतो, त्याच्यामध्ये पण व्यवस्थित दिसू शकेल. पण जर तुम्ही नॉट मोबाईल फ्रेंडली बघितलं, नॉट मोबाईल फ्रेंडली वेबसाईट लवकर आत्ता मिळत नाही, जुन्या वेबसाईट बघाव्या लागतात. पण मी माझंच जे आत्ता दाखवलेलं आहे वेब पेज ते तयार केलं आहे. त्याच्यामध्ये मी W3.CSS वापरलेलं आहे. पण नॉट मोबाईल फ्रेंडली करण्यासाठी मी W3.CSSचा रेफरन्स काढून टाकलेला आहे. त्यामुळे ते नॉट मोबाईल फ्रेंडली झाले. ते अशा प्रकारे दिसेल. हे बघा, हे इफेक्ट्स आहे, मार्की आहे, ते सरळ प्लेन टेक्स्टमध्ये दिसतं आहे. त्या इमेजेस अशा दिसत आहेत. आणि ज्यावेळेस तुम्ही साईज कमी कराल त्याचा, त्यावेळेस टेक्स्ट जरी तसं दिसत असेल तरी इमेज बघा, निम्मी इमेज क्रॉप झालेली आहे. या ठिकाणी इन्फॉर्मेशन लॉस झालेलं आहे, असं योग्य नव्हे ना. आणि तुम्ही टॅबमध्ये किंवा मोबाईलमध्ये जर बघितलं तर अशा प्रकारचे कट झालेले इमेजेस तुम्हाला दिसतील. त्यामुळे दिस इज नॉट मोबाईल फ्रेंडली. तर अशा तऱ्हेचं वेब डिझाईन करू नये. आणि
तुम्ही w3.css वापरा, म्हणजे तुमची वेबसाईट ही मोबाईलमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने दिसू शकेल. ठीक आहे, आपण जाऊयात आपल्या पुढच्या गो टू स्लाइड. डाईव्हचं आपण बघतो. डिव्हिजन, आता डाईव्ह टॅग अत्यंत महत्त्वाचे आहे. ज्या वेळेला आपण वेबपेज डिझाईन करतो त्यावेळेस बॉडी नंतर पहिली टॅग वापरतो ते डाईव्ह किंवा डिव्हिजन, डिव्ह म्हणा, काही म्हणा, त्याला DIV. ते निरनिराळ्या सेक्शनमध्ये आपण डिवाईड करतो. हेडिंगचा सेक्शन निराळा, पॅरेग्राफ निराळा, इमेज निराळी, आणि त्याला काही इफेक्ट आपल्याला द्यायचे असतील तर त्या div/div या ब्लॉकमध्ये आपण ते इफेक्ट देऊ शकतो, आणि ते जे इफेक्ट देऊ त्या संपूर्ण ब्लॉकला लागू होतात. त्यामुळे वेबसाईट डिझाईन करणं अतिशय सोपं होतं. तर डिव्हिजन किंवा डिव हे टॅग लक्षात ठेवा, सुरुवात तिथनं करायची, आणि त्याच्यामध्ये आपल्याला HTMLचे सगळे एलिमेंट्स, CSSचे सगळे एलिमेंट्स, जावास्क्रिप्टचे सगळे एलिमेंट्स वापरता येतात. त्याच्यामध्ये CSS आपण क्लास वापरणार आहोत. जावास्क्रिप्ट काही असेल तर ID त्या ठिकाणी वापरणार आहोत, आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे कंटेंट्स आपण डाईव्ह/डाईव्हमध्ये देऊ शकतो. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे डाईव्ह हा ब्लॉक वापरल्यावर वर खाली लाईन, मुद्दाम लाईन ब्रेक द्यायचं कारण नाही. देर इज लाईन ब्रेक बिफोर अँड आफ्टर डिव्ह एलिमेंट. तर वन लाईनचा ब्रेक आपोआप त्या ठिकाणी येतो. आपण मुद्दाम काही तिथं ब्रेक द्यायला नको. डिव्ह एलिमेंट नंतर दुसरं महत्त्वाचं एलिमेंट W3CSच आहे. आता ते कंटेनर क्लास. कंटेनर क्लास त्या ठिकाणी W3-कंटेनर असं लिहायचं आहे आपल्याला. तो क्लास वापरायचा आहे, आणि एकदा हा क्लास वापरला की त्या क्लासमध्ये तुम्हाला हे फायदे मिळतात. कॉमन मार्जिन, कॉमन पॅडिंग, म्हणजे लेफ्ट आणि राईट जी आपण जागा सोडतो स्पेस, कॉमन व्हर्टिकल अलाइनमेंट, कॉमन हॉरिझॉन्टल अलाइनमेंट. समजा सेंटर केलं असेल तर सेंटरला सगळं कॉमन वापरता येतं. कॉमन फॉन्ट्स, कॉमन कलर्स, अनेक फायदे त्याचे कंटेनरचे आहेत. तर ते कंटेनर तुम्ही डिव्हमध्ये वापरू शकता. हा क्लास, कंटेनर क्लास. कंटेनर क्लास हेडरमध्ये वापरू शकता, डिव्हमध्ये तर वापरताच. हेडर, फुटर, आर्टिकल सेक्शन, ब्लॉक, कोड, फॉर्म वगैरे या ठिकाणी तुम्ही कंटेनर क्लास वापरू शकता. आता जर तुम्ही कंटेनर वापरला नाही तर पॅडिंग येत नाही त्या ठिकाणी. आता विदाऊट कंटेनर हे वापरलेलं आहे. इथं डिव्ह आहे, इथं कंटेनर वापरलेलं नाही, डिव्हमध्ये क्लास वापरला नाही. तर हे H2 डिस्प्लेइंग विदाऊट हे कसं दिसेल बघा, अशा प्रकारे दिसेल. H2 डिस्प्लेइंग विदाऊट कंटेनर, डिस्प्लेइंग विदाऊट कंटेनर, नो पॅडिंग हे आलं इथे. त्यानंतर W3 कलर क्लासेस वगैरे वगैरे, ज्ञानदीप कॉलेज. तर ह्याच्यामध्ये पॅडिंग जो हा प्रकार आहे तर लेफ्ट हँड साईडला इथं जर बघितलं बारकाईने तुम्ही तर हे चिकटून आलेलं आहे, इथं जागा सोडलेली नाही. विदाऊट कंटेनर ते पण आपण बघू शकतो. विदाऊट कंटेनर हे बघा जोडून आलेलं आहे, टच झालेलं आहे लेफ्टला. लेफ्ट मार्जिन काही नाही आहे. त्यामुळे तुम्हाला जर इथं या ठिकाणी मार्जिन पाहिजे असेल आणि ठेवणं केव्हाही चांगलंच, त्यामुळे कंटेनर हे वापरायला पाहिजे. ओके.
हे बघ तेच आता कंटेनर वापरला, बॉडी ऑब्लिक बॉईडमध्ये डिव किंवा डाईव्ह काही म्हणा, हा ब्लॉक आहे. त्याच्यामध्ये क्लास इज इक्वल टू W3 डॅश कंटेनर अशा प्रकारे कंटेनर वापरायचं आहे आपण. आणि लिहिलं आहे कसं बघा, क्लास इक्वल टू डबल कोटमध्ये W3 डॅश कंटेनर हा क्लास आपण वापरला आहे. हा क्लास वापरला की त्या ठिकाणी 16 पिक्सेल 16 पिक्सेल एवढी जागा लेफ्टला सोडली जाते. ते बघूयात आपण. हे बघा या ठिकाणी जागा सोडली गेली. आता इथं जागा का सोडलेली नाही, कारण दिस इज आउटसाइड दी कंटेनर, त्यामुळे तिथं पॅडिंग येत नाही. ह्याचं जर तुम्हाला कोड बघायचा असेल तर पेज सोर्स बघा. इथं बघा टायटल दिलेलं आहे, मेट्या हा उल्लेख केलेला आहे. नंतर लिंक दिलेली आहे W3.CSSची, डायरेक्ट आता वेबसाईटची लिंक दिलेली हेड ऑब्लिक हेडमध्ये. बॉडी ऑब्लिक बॉडीमध्ये ड्यू एलिमेंट ड्यू ऑब्लिक ड्यू आहेत. या ड्यूमध्ये क्लास डिक्लेअर केला आहे, क्लास W3 कंटेनर अशा तऱ्हेने डिक्लेअर केल्यावर तुम्हाला इथं लेफ्टला जागा राहते तिथं. आणि ड्यू ऑब्लिक ड्यू इथं कंप्लीट झालेलं आहे, त्यामुळे कंटेनरचा भागही कंप्लीट झाला आहे. आणि त्याच्या आउटसाईड दिस इज आउटसाईड कंटेनर, तर आउटसाईड असल्यामुळे हे लागून आलेलं आहे इथं. आणि इथं कंटेनरमध्ये असल्यामुळे जागा सोडलेली आहे. त्यामुळे कंटेनर जरूर वापरा, म्हणजे लेफ्टला तिथं योग्य ती जागा सोडली जाईल 16 pixel. आता या ठिकाणी बघा तेच आहे, या ठिकाणी पाहिजे नो पॅडिंग तेच दाखवलं. आता एक इंटरेस्टिंग भाग म्हणजे कलर्स कुठले कुठले वापरले जातात. कंटेनरला कलर्स आपण देऊ शकतो. आता हे कोड बारकाईने बघा. ड्यू क्लास इज इक्वल टू कंटेनर लिहिले. आता कंटेनरच्या पुढे डबल कोट इथं पूर्ण न करता गॅप सोडली. W3 लाईम कलरचं नावच दिलं डायरेक्ट, त्यामुळे हा लाईम कलर आहे. हा कंटेनर आहे संपूर्ण. या संपूर्ण कंटेनरला लाईम कलर दिलेला आहे. डिस्प्लेइंग कलर्स इथं आलेले आहे. W3 कलर नेम वगैरे हे सगळं आलेलं आहे पुढे. आणि त्याच्यामध्ये हा एक कंटेनर, हा एक कंटेनर, हा एक पॅनल, म्हणजे दोन कंटेनर्स. इथं दोन कंटेनर्स आहेत, खाली पॅनेल आहे, ते दाखवतो तुम्हाला पुढे. पण दोन कंटेनर्स इथं आहेत आणि आणखी एक पॅनेल आहे. आता जर तुम्ही बघितलं ते कंटेनर दोन ड्यूमध्ये दोन कंटेनर वेगवेगळे आहेत, पण हे जोडून आले आहेत, कंटेनर जोडून आलेले आहेत. म्हणजे दोन कंटेनर जवळजवळ असे जो तुम्ही लिहिलेत तर ते कॉन्टॅक्टमध्ये येतात एकमेकाच्या. आणि तुम्हाला जर दोन्हीमध्ये गॅप पाहिजे असेल तर कंटेनर न वापरता तिथं पॅनेल म्हणा. हे पहा पॅनेल कंटेनर, हा मूळ कंटेनर आहे, त्याच्यात पॅनेल आहे. म्हणजे पॅनेल वापरलं तुम्ही तर त्या ठिकाणी तुम्हाला अशी गॅप मिळेल. ठीक आहे, हे बघूयात आपण या ठिकाणी. हे बघा, हे दोन कंटेनर आहेत. हा संपूर्ण कंटेनर, त्याला लाईमच्या ऐवजी ऑरेंज दिलेले आहेत. ऑरेंज दिल्यामुळे संपूर्ण बाहेरच्या कंटेनरला ऑरेंज बॅकग्राऊंड आलेली आहे. आणि त्याच्यामध्ये दोन कंटेनर आणि एक पॅनेल आहे. इथं प्रोग्रॅमिंग आपण बघूयात.
कंटेनर कलर प्रोग्रामिंग बघायचं, कोडिंग, एडिट विथ नोटपॅड. हे बघा, कलर्स इन कंटेनर. बॉडी, या बॉडीमध्ये हा एक कंटेनर आहे, हा दुसरा कंटेनर आहे, हा तिसरा कंटेनर आहे आणि चौथं पॅनेल आहे. ओके. आता यात आणखी एक सोय आहे, हे सांगायचं तुम्हाला राहिलं आहे मागे, की इथंच या ठिकाणी व्ह्यू जर बघितलं, इथं नोटपॅड प्लस प्लस आहे ना, तर त्याच्यात तुम्ही जर व्ह्यूमध्ये गेलात आणि व्ह्यूमध्ये जर तुम्ही बघितलं व्ह्यू करंट फाईल इन, हे बघा मी तुम्हाला सांगितलं ना की इथं फायरफॉक्स, क्रोम, एज आणि इंटरनेट एक्सप्लोरर हे 4 या ठिकाणी ब्राउझर दिलेले आहेत. ते तुम्हाला सेपरेटली काही डाउनलोड करायला नको. एक फायरफॉक्स डाउनलोड केला तर पुरेसा आहे. पण तुम्हाला जर हे क्रोममध्ये बघायचं असेल कसं दिसतं, तर इथं क्रोममध्ये बघू शकाल. हे बघा, क्रोममध्ये असं दिसेल. ओके. तेच व्ह्यू तुम्हाला इतर ह्याच्यात कसं दिसेल हे बघायचं असेल तर तुम्ही बघू शकता. व्ह्यू करंट फाईल इन, एजमध्ये कसं दिसेल, इंटरनेट एक्सप्लोररमध्ये कसं दिसेल, तर हे तुम्ही इथं बघू शकता. आता इथं कंटेनर वापरलेलं आहे मूळ, नंतर हा एक कंटेनर आहे, हा एक कंटेनर आहे. आता हा जो मूळ कंटेनर आहे बाहेरचा, ओके, तो ऑरेंज कलर आहे. तो समजा कलर मी बदलला आणि येलो दिला, सेव्ह करतो, रिफ्रेश करतो, हा कलर बदलला, येलो झाला. त्याचा कंटेनरचा कलर इथं पण आहे, लाईट ब्ल्यू कलर दिलेला आहे. तो समजा ब्ल्यू कलर दिला तर काय होईल, आता हे बारकाईने बघा, हे महत्त्वाचं आहे. लाईट ब्ल्यू आहे हा कलर, तो त्या ठिकाणी मी ब्लू कलर देतो. ओके, ब्लू, सेव्ह करतो. आता बारकाईने बघा, इथं लाईट ब्ल्यूमध्ये ब्लॅक या ठिकाणी टेक्स्ट आहे, टेक्स्टचा कलर ब्लॅक आहे. आता मी याला ब्ल्यू दिला, ओके, हा कलर लाईट ब्ल्यूच्या ऐवजी ब्लू डार्क केला कलर, तर काय होतं बघा, रिफ्रेश करतो, ब्ल्यू झालाच हा कलर, पण टेक्स्ट कलर जो आहे तो व्हाईट झाला. म्हणजे टेक्स्ट कलर तुम्हाला बदलायला नको, त्याचा कॉन्ट्रास्ट कलर आपोआप या प्रोग्रॅमिंगमध्ये घेतला जातो. हा एक फायदा आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे कलर कॉम्बिनेशनचा यात खूप विचार केलेला आहे. जसे तुम्ही कलर बदलाल तसे टेक्स्टचे कलरही यातले हे बदलतात आणि योग्य प्रकारे दिले जातं. आणि इथं मी पुन्हा जर या ठिकाणी लाईट ब्ल्यू आणला, कलर सेव्ह केलं, तर हा व्हाईट आहे टेक्स्ट कलर, तो पुन्हा ब्लॅक होईल आणि लाईट ब्ल्यू होईल. हे बघा, म्हणजे जास्तीत जास्त चांगली वेबसाईट कशी दिसेल ह्याची काळजी त्या प्रोग्रॅमिंगमध्येच घेतलेली आहे, w3.css मध्ये. त्यामुळे हे अतिशय चांगलं आहे. तसंच इथे रेड दिलेलं आहे. आणि इथं मी तुम्हाला जे सांगितलं पॅनेल वापरला आहे, हा पॅनेल वापर. आता पॅनेलच्या ऐवजी मी जर कंटेनर लिहिलं तर हा याला चिकटून येईल, पॅनेल आहे तिथं. मी हे मुद्दाम सांगतोय, थोडा वेळ गेला तरी हरकत नाही, पण कंटेनर केव्हा वापरायचं आणि पॅनेल केव्हा वापरायचं हे तुम्हाला कळलं पाहिजे. आता पॅनेलच्या ऐवजी मी कंटेनर देतो, सेव्ह करतो, रिफ्रेश करतो. हा पॅनेल आहे, त्याच्याऐवजी मी कंटेनर दिलं, हे पहा तो जोडून आला कंटेनरला. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला हे 2 सेक्शन जोडून पाहिजे असतील त्यावेळेला कंटेनर वापरा, आणि 2 सेक्शन अलग पाहिजे असतील तर पॅनेल वापरा. आता इथं मी जातो पहिल्या ठिकाणी, अंडू करतो, पॅनेल आलं, इथं सेव्ह करतो. आता हे सेपरेट होईल बघा,
रिफ्रेश करतो, सेपरेट झालं. म्हणजे जर तुम्हाला सेक्शन सेपरेट करायचे असतील, ते डिव्हिजन सेपरेट करायचे असतील तर पॅनेल वापरा, आणि जर ते एकत्र पाहिजे असतील तर कंटेनर वापरा. कंटेनर आणि कॉन्टॅक्ट असं शब्द लक्षात ठेवा. 2 कंटेनर एकत्र आले तर ते कॉन्टॅक्टमध्ये असतात, पण ते जर पॅनेल केलं तुम्ही, पॅनेल इन कंटेनर म्हणजे बाहेरचा कंटेनर, त्याच्यामध्ये पॅनेल टाकला आहे, तर या ठिकाणी पॅनेल वापरला तर तो सेपरेट होतो. तर जशी तुमची आवश्यकता असेल त्याप्रमाणे तुम्ही वापरा. ओके, ठीक आहे. आता W3 मध्ये कलर्स कुठले कुठले वापरता येतात? बरेच कलर्स वापरता येतात. तर ते कलर्स कुठले आहेत बघा. नावाने वापरायचे कलर्स. रेड आहे, पिंक आहे, पर्पल आहे, डीप पर्पल आहे, ब्लू आहे, लाईट ब्लू आत्ताच बघितले आपण, इंडिगो आहे, सॅन, अक्वा, टील, ग्रीन, लाईट ग्रीन, लाईम, सँड, खाकी कलर पण आहे, येलो, अंबर, ऑरेंज, डीप ऑरेंज, ब्लू ग्रे, डार्क ग्रे आणि ब्लॅक. बघा, एवढे कलर्स तुम्हाला नावाने वापरता येतील. यातले तुम्हाला आवडणारे कलर्स योग्य ते हे करा. आणि तुमच्या इथं लक्षात येईल की टेक्स्टचा कलर बदलतोय आपोआप. आपण ब्लॅक दिला कलर, टेक्स्टचा कलर व्हाईट येतो. या ठिकाणी येलो किंवा ऑरेंज दिला, ॲम्बर दिला, तर टेक्स्टचा कलर ब्लॅक येतो. तर हे कलर आपोआप बदलले जातात. त्यासाठी काही वेगळं प्रोग्रॅमिंग करायला नको. तर खूप छान छान कलर्स आहेत. आणि आणखी एक यात गंमत बघा की हा जो भाग आहे तो तुम्हाला या ठिकाणी दाखवतो मी. कलर्स, w3.css कलर्स कोड दाखवतो तुम्हाला मी. कलर्स w3.css नोटपॅड प्लस प्लस मध्ये. हे बघा, हे कलर सगळे लिहिलेले आहेत. ओके, आता हा जो कलर आहे ना बाहेरचा, कंटेनर w3 सेंटरला घेतला आहे, w3 ग्रे, हा ग्रे कलर दिलेला. तर हा कलर दिला की संपूर्ण बॅकग्राऊंडचा कलर बदलेल. समजा हा तुम्ही येलो दिला, सेव्ह करतो, तर हा जो ग्रे कलर आहे तो येलो कलर झाला. शक्यतो बॅकग्राऊंडचे कलर फेंट वापरा, लाईट कलर वापरा, म्हणजे बॅकग्राऊंड चांगली दिसते, वेबसाईट चांगली दिसते. तर मी अनडू करतो, पहिल्यासारखा ग्रे ठेवला आहे कलर, सेव्ह करतो, रिफ्रेश, पहिल्यासारखा ग्रे कलर आला. हा ग्रे कलर चांगला दिसतो, बॅकग्राऊंडला काय हरकत नाही वापरायला. तर अशा प्रकारचे कलर्स तुम्ही वापरू शकता. आता काही जण म्हणतील आणखी आम्हाला कलर्स पाहिजेत, कमी पडतात, तर विंडोज 8 मधले कलर्स इथं वापरलेले आहेत आपण. तर त्याच्यामध्ये आणखी नवीन कलर्स आहेत बघा. एमेराल्ड, क्रिम्सन, कोबाल्ट, मॅजेंटा, ऑलिव्ह, स्टील, मॉव, टॉप, सिएना, हे सगळे कलर्स आहेत. यातला कलर तुम्हाला जर वापरायचा, नेहमीचे कलर वापरता येतातच, पण यातला कलर जर वापरायचा असेल तर तुम्हाला w3-win8-
एमराल्ड असं म्हटलं की तो कलर तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल. हे बघा कलर्स, हे बघा छान छान कलर्स आहेत. लाईम आहे, ग्रीन, एमेराल्ड, टील, सॅन, ब्लू, क्रिम्सन कलर, मरून कलर वगैरे म्हणतो ना आपण तसं, कोबाल्ट, व्हायलेट, पिंक, मॅजेंटा. असे निळनिळे कलर तुम्ही वापरू शकता. आता याचं जर कोडिंग बघायचं असेल तर बघू शकतो आपण. कलर्स विन8 आहे, नोटपॅड प्लस प्लस हे कोडिंग आहे. आता ह्याच्यात आणखी एक सोय केलेली आहे बघा. हा जो कलर आहे विंडोज 8 कलर्स, विंडोज 8 कलर दिसतं इथं, तर तो टेक्स्ट कलर बदलला आहे. आपण सी 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 लिहिले इथं ना कलर्स, तर हॅश टाईप हा कलर टाकला आहे फॉर टेक्स्ट, म्हणजे हेडिंग किंवा पॅराग्राफसाठी यू मे यूज हेक्स कलर. तर तो कसा लिहिलेला आहे, क्लास W3 कंटेनर, W3 सेंटर, W3 -win8 आणि हा ब्राऊन कलर दिलेला आहे. ओके, तर तो तुम्हाला स्टाईल देऊन करायला पाहिजे. हा ह्याचा कशाचा, विंडोज 8 कलर्स, टेक्स्ट कलर. हे पहा विंडोज 8 कलर्स. आता हा सी सीचे जी मी बदलतो, इथं समजा मी दुसरा कलर दिला काही, समजा 0000 FF असं दिलं, तर कुठला कलर येईल सांगा. हा वरचा काही अंदाज. सेव्ह करतो. RGB, पहिला R00 म्हणजे रेडचा कलर नाही आहे, जी ग्रीन नाही आहे. RGB, FF शेवटचा म्हणजे ब्लू, तर हा ब्लू कलर व्हायला पाहिजे. हा ब्लू कलर म्हणजे टेक्स्ट कलर तुम्हाला स्टाईल एलिमेंट वापरून, स्टाईल ऑब्लिक स्टाईल आहे बघा, स्टाईल ऑब्लिक स्टाईल वगैरे वापरले स्टाईलमध्ये, स्टाईल ऑब्लिक स्टाईलने स्टाईलमध्ये. तर स्टाईलमध्ये अशा तऱ्हेने तुम्हाला हेक्स अंक वापरून बदलता येईल. आता मी अनडू करतो पहिल्यासारखं, सेव्ह करतो, रिफ्रेश करतो, पुन्हा पहिल्यासारखा कलर झाला. तर असे असंख्य कलर तुम्हाला टेक्स्ट कॉम्बिनेशनमध्ये घेता येतात. हे कलर्स आपोआप बदलतात, पण तुम्हाला असं वाटलं की अरे हा कलर फेंट वाटतो, जरा आपल्याला आणखी डार्क करायला पाहिजे कलर, तर तुम्ही स्वतः ते कलर बदलू शकता. ठीक आहे, मुद्दाम कलर्सबद्दल एवढं सांगितलं आहे आणि कलरची माहिती भरपूर झाली. याचं परमिटेशन कॉम्बिनेशन करून चांगल्या प्रकारे तुम्ही त्या ठिकाणी वेबसाईट बनवू शकाल. ओके, आता आणखी एक चांगली महत्त्वाची गोष्ट इथं, तर तुम्हाला वॉटरमार्क, तुम्ही माहिती बघितलं असेल, तर एखाद्या इमेज तुम्हाला वॉटरमार्क म्हणून वापरायची असेल तर अशी वापरू शकता तुम्ही. या ठिकाणी बघा, हे माझे avk.org असं लिहिलेली इमेज जी आहे ती वॉटरमार्क म्हणून वापरलेली आहे. बघूयात आपण. हे पहा, म्हणजे एखादी इमेज, अर्थात ती इमेज तुम्हाला जरा एडिट करावी लागेल, अशा तऱ्हेचा त्याचा वॉटरमार्क तयार करून घ्यावा लागेल. अँड दिस पेज युजेस ॲन इमेज ॲज अ बॅकग्राऊंड इन बॉडी टॅग. ते बॉडीमध्ये बॅकग्राऊंड इज इक्वल टू त्या इमेजचा उल्लेख करायचा.
ती इमेज तिथं पाहिजे अर्थात त्या डिरेक्टरी, ते वॉटरमार्कसारखा त्याचा उपयोग होईल तिथं. पॅनेल आणि कंटेनर मगाशीच सांगितलं तुम्हाला, पुन्हा एकदा रिव्हिजन आपण करू. कोडिंग काही दाखवत नाही इथं बघा. आय एम पॅनेल म्हणजे 2 पॅनेल आहेत ते सेपरेट झालेत. त्याच्यामध्ये 2 कंटेनर आहेत, पण कंटेनर डिक्लेअर केल्यामुळे ते एकत्र आलेले आहेत. म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस सेपरेट सेक्शन पाहिजे असेल त्यावेळेस पॅनेल वापरा, आणि ज्या वेळेला कंटेनर वापरायचं असेल कॉन्टॅक्टमध्ये त्यावेळेस कंटेनर वापरा. ओके. तेच दाखवलं आहे मगाच. हे पहा, हे 2 पॅनेल आहेत, पॅनेल हे एकत्र आहेत, पॅनेल पण ते प्रत्यक्ष सेपरेट दिसतात. आणि 2 कंटेनर एकत्र आहेत ते मात्र इन कॉन्टॅक्ट येतात तिथे. म्हणजे कंटेनर वापरले तर कंटेनर आणि कॉन्टॅक्ट असं लक्षात ठेवा. आणि पॅनेल म्हणजे पॅनेल एक सेपरेट असतं ना पॅनेल, तसं पॅनेल म्हटल्यावर ते सेपरेट येतं. जनरली पॅनेल वापरल्यावर चांगलं दिसतं ते, तर पॅनेल वापरा. बॉर्डर्स हा एक इंटरेस्टिंग प्रकार आहे. निरनिराळे बॉर्डर्स आपल्याला लागतात, त्यात सगळे बॉर्डरचे प्रकार आहेत. हे बॉर्डर्स बघू आपण काय काय ते बघा. टॉप आणि बॉटम बॉर्डर आहेत. W3 बॉर्डर म्हणायचं, बॉटम W3 बॉर्डर टॉप, W3 बॉर्डर बॉटम, टॉप बॉर्डर बॉटम बॉर्डर. तुम्हाला लेफ्टला पाहिजे असेल तर मार्जिन सोडलेले आणि मार्जिन लेफ्ट, बॉर्डर लेफ्ट. मार्जिन सोडलं नसतं तरी तर जवळ आले असतं, बाजूला गेले असते. तर राईटला बॉर्डर आलेली, राईट बॉर्डर. आय ओनली राईट बॉर्डर. आता नुसतं बॉर्डर जर म्हटलं तुम्ही तर चारी बाजूला बॉर्डर आहे, ते सोपं आहे. चौकट जर करायची असेल तुम्हाला तर बॉर्डर नको असेल तर आय हॅव नो बॉर्डर, बॉर्डर 0 द्या. रेड बॉर्डर पाहिजे असेल तुम्हाला W3 बॉर्डर म्हणा, W3 बॉर्डर डॅश रेड म्हणा, कलर द्या तो पाहिजे तो रेड बॉर्डर. आता मार्जिन सोडलंय इथं बघा, मार्जिन नाही आहे इथं, मार्जिन सोडून तेच दिले, फक्त मार्जिन या ठिकाणी दिलेले, मार्जिन लेफ्ट. आता लेफ्ट बार असा एक डावीकडे बार तुम्हाला पाहिजे असेल तर असा लेफ्ट बार तुम्ही, ब्ल्यू बार आहे तिथं, तर W3 लेफ्ट बार म्हटलंय, W3 बॉर्डर ब्लू, W3 मार्जिन लेफ्ट, जागा सोडलेली आहे. आता खालचा प्रकार इंटरेस्टिंग आहे. हे बॉर्डर आहेच, पण ते बॉर्डर हुवर ज्यावेळेस करतो, म्हणजे पॉइंटर आपण ज्यावेळेस कर्सर तिथं आणतो त्याच्यावर त्याचा कलर बदलतो. W3 बॉर्डर म्हटलं त्यामुळे चारी बाजूला बॉर्डर आली. W3 हुवर बॉर्डर म्हणजे हा इफेक्ट येतो, त्याला हुवर इफेक्ट म्हणतात. जसं आपण लिंकला वापरतो ना तसा हुवर इफेक्ट. आणि हा हुवर बॉर्डर रेड दिला आहे, हा कलर बदलू शकता, ब्लू वगैरे पाहिजे तो हुवर केल्यानंतर कुठला यायचा. नंतर मार्जिन लेफ्ट वगैरे, मार्जिन राईट दिलेले, लेफ्ट बार दिलेले, म्हणजे थिक दिलेले आहेत सगळे. बार म्हटल्यामुळे थिक बॉर्डर इथं आलेली. इथं जसं बार म्हटलं लेफ्ट बार, त्याचे लेफ्ट बार, राईट बार, बॉटम बार, टॉप बार हे म्हटलेलं आहे. त्यामुळे हा एक इंटरेस्टिंग प्रकारे असं जर कोडिंग केलं तर अशा प्रकारे हे बॉर्डर तुम्हाला दिसू शकते. ओके. ठीक आहे, मला वाटतं आता 30 मिनटं होऊन गेलेली आहेत. आणि पुढचा जो भाग आहे तो कार्डचा इंटरेस्टिंग आहे, तो आपण
पुढल्या वेळेला बघूयात. आणि आपण आता इथंच थांबूयात. ठीक आहे. ओके.